मलकापूर येथील पूनम भारंबे या महिलेने वैद्यकीय व्यवसायात अनेकदा गालबोट लागलेले डॉक्टर राहुल चोपडे यांच्या विरुद्ध दिनांक 30 मार्च 2024 रोजी मुलाच्या चुकीचा उपचार केल्याने कायमचे आलेले अपंगत्व या संदर्भात डॉक्टर राहुल चोपडे यांच्या विरुद्ध मेडिकल अपराध आणि मेडिकल बेजबाबदारपणा या आशयाच्या संदर्भात मलकापूर शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती। मात्र 3 महिने उलटूनही कुठलीही FIR नोंदवली नसल्याने या मातेने ठाणेदार साहेबांना हार फुले घालून ओवाळण्याचा निर्णय घेऊन थेट ठाण्यात पोहोचली। मिळालेल्या माहितीनुसार या मातेचा 16 वर्षीय मुलगा दुर्गेश भारंबे याच्या डाव्या पायातील डोंगराच्या वाटेतील फ्रॅक्चर उपचार अनुषंगाने मांडीपासून तळपायापर्यंत पक्के प्लास्टर केले। यानंतर दुर्गेश सलग 2 दिवस मरण यातना सहन करीत होता। अवघ्या 2 दिवसात त्याचा पाय संवेदनहीन झाला। घाबरून आई वडिलांनी बऱ्हाणपूर येथील डॉक्टर सुबोध बोरले इथे उपचार केला असता कळाले की चुकीच्या पद्धतीने उपचार झाल्यामुळे मुलाचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले आहे। तदनंतर डॉक्टर राहुल चोपडे यांच्या विरुद्ध बेजबाबदारपणा आणि अपराध या आशयाने दिनांक 30 मार्च 2024 रोजी मलकापूर पोलीस स्टेशनला रीतसर तक्रार दिली। मात्र गत 3 महिन्यांपासून आजपर्यंत मलकापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अनिल गोपाळ यांनी सदर तक्रारीनंतर FIR नोंदणीचे कर्तव्य पार पाडले नसून माझ्या कायदेशीर अधिकारांना डावललेले आहे असा आरोप करीत पीडित दुर्गेशची आई सौ पूनम भारंबे यांनी मावळ लोकशाही आंदोलनाच्या पद्धतीतून मलकापूर शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अनिल गोपाळ यांची आरती देण्याचा बेत आखून त्या चक्क ठाणेदाराच्या केबिनमध्ये पोहोचल्या। साहजिकच ठाणेदार हरबडले परंतु केले। आरती वाढण्यास नाकारून धाक दपटशाह केला। मात्र नंतर 2 दिवसात प्रकरण कारवाईस लावतो असे म्हणून पीडित मातेला आश्वासन देऊन प्रकरण शांत केले। मी पूनम विश्वनाथ भारंबे, आनंद सोसायटी मलकापूर इथे राहणारी आहे। माझ्या मुलाचा ॲक्सिडेंट झाला आहे। त्यानंतर मी राहुल रमेश चोपडे यांच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली त्याला। तिथं त्याचा उपचार चुकीचा केला गेल्यामुळे त्याला खूप त्रास होत होता। तिथे उपचार केला गेला, त्यानंतर तो उपचार गलत ठरला। मी बऱ्हाणपूरला सुबोध बोरले डॉक्टर यांच्या हॉस्पिटलला घेऊन गेली। त्यानंतर त्यांनी सांगितलं की हा उपचार गलत झालेला आहे। त्यानंतर मी पोलीस स्टेशनमध्ये अर्ज दाखल केलेला होता। या गोष्टीला कमीत कमी 3 महिने उलटून गेलेले आहेत, तरीही पोलीस लोकांनी रीतसर कारवाई काही केलेली नाही आहे। त्यानंतर मी आज पोलीस स्टेशनमध्ये जाऊन ठाणेदार साहेबांची आरती उतरवणार होती, पण त्यांनी मला तसं करू दिलं नाही। मला ती प्रक्रिया करण्यास थांबवलं। मग त्यांनी तिथं आक्रोश झाला। माझ्या आईची ज्या वेदना आहेत त्या उपडून आल्या। काही वाईट शब्दही बोलले गेले, काही चांगलेही बोलले गेले। पण आज या गोष्टीत कसं होतं आहे की आम माणसाचं जर कधी असतं तर त्यांनी ताबडतोब हे केलं असतं, पण पैशावाल्यांच्या मागे फिरताय हे। त्यामुळे मी तिथे जाऊन आज थोडासा आक्रोशपणा वगैरे केला आहे। त्यांनी मला 2 दिवसाचा वेळ दिलेला आहे। या 2 दिवसात जर कधी त्यांनी मला न्याय मिळवून दिला किंवा काही प्रोसेस नाही केली, त्यानंतर मी ज्या काही कृत्य करेल त्याला जबाबदार अनिल गोपाळ हेच राहणार आहेत। माझ्या परिवारात सुद्धा काही झालं त्यालाही जबाबदार अनिल गोपाळ साहेबच राहणार आहे। मुंबई, पुणे, खानदेश, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडींचं विश्लेषण पाहायला विसरू नका N फॉर न्यूज वर। मी अभिनेत्री, निर्माती, दिग्दर्शिका किशोरी शहाणविज। N4 न्यूजच्या सगळ्या दर्शकांना माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा आहेत। हे नवीन वर्ष, हे संक्रांत, या सगळ्यांच्या माझ्यातर्फे तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा आहेत। N4 न्यूज़ देखने वाले सभी दर्शकों को मेरा यानी कि अनुषा शर्मा का नमस्कार। नमस्कार, मैं बॉलीवुड एक्टर रमेश गोयल N4 न्यूज़ मराठी चैनल के लिए मेरी तरफ से हार्दिक शुभकामनाएं।